आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परभणी शहरातील बसमत रोड परिसरात वसंतराव नाईक पुतळ्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याच्या आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध वैद्यकीय सुविधा व उपचार पद्धतीबाबत उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि विविध उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने परभणीच्या आरोग्य क्षेत्रात या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतिगृह, ट्रॉमा केअर सेंटर, हाडांचे विकार व सांधेदुखीवरील उपचार, रेडिओलॉजी, मेडिसन, सर्जरी, बाळरोग तसेच अतिदक्षता विभाग, ICU यांच्यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत. गंभीर व अपघातग्रस्त रुग्णांसाठी 24 तास आपत्कालीन सेवा तसेच रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास कृष्णा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय रोडगे, परभणी मनपाचे महापौर सय्यद इक्बाल, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, डॉक्टर गणेश पारवे, डॉक्टर अपूर्वा रोडगे, डॉक्टर सविता रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमदापूर शिवारात पाण्याची मोटर चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. मानवत तालुक्यातील हमदापूर येथे शेतातील टीन शेडचे कुलूप तोडून पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आल्याची घटना 15 ऑगस्ट शनिवारच्या रात्री घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मानवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हमदापूर येथील शेतकरी सुदाम शिंदे यांचे शेत क्रमांक 74 मध्ये 3.5 एकर शेत आहे. तेथे पत्र्याचे टीनशेड उभारलेले आहे. या टीनशेडमध्ये शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवले होते. पावसामुळे नदीवरून काढून आणलेली सुमारे 20,000 रुपये किमतीची 5 HP मोटर त्यांनी टीनशेडमध्ये ठेवली होती. 15 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास शिंदे शेतात गेले असता टीनशेडचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता पाण्याची मोटर चोरीस गेल्याचे निदर्शनात आले. त्यांनी ही बाब परिसरातील शेतकऱ्यांना कळविली. दरम्यान शेजारी असलेले शेतकरी हनुमान शिंदे यांनी नदी काठाने एका इसम खांद्यावर मोटर घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पाठलाग केला. काही अंतरावर कृष्णा शिंदे यांच्या शेताजवळ 2 संहितांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांनी मोटर खाली टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले. संशयितांनी आपले नावे बाबासाहेब हिरामन उफाडे व हनुमान बबन गायकवाड अशी सांगितली. चौकशी दरम्यान त्यांनी टीन शेडचे कुलूप तोडून मोटर चोरी केल्याची कबुली दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. खडाळा गावात पोलिसांच्या कारवाईत 6,80,000चा अवैध गुटखा जप्त. पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाच्या अलीकडे पांदण रस्त्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला. या कारवाईत 4 चाकी वाहनासह तब्बल 6,80,408 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री
12:30 वाजेच्या सुमारास खडाडा गावाच्या अलीकडे पांदण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक अंजय्या मुदिराज यांनी केलेल्या फिर्यादीवरून पद्माकर उर्फ बाडू गोविंद शिंदे राहणार खडाडा तालुका पूर्णा आणि शेख असलम शेख गौस राहणार पूर्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी केसरयुक्त विमल पान मसाला, राजनिवास, जाफरानी जर्दा असा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि महिंद्रा कंपनीची नंबर नसलेली सिल्वर रंगाची जुनी वापरलेली कार असा एकूण 6,80,408 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलिसांनी कळविले. ही कारवाई API जायभाय, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक मुदिराज, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत वाघमारे, शरद सावंत धोत्रे यांनी पार पडली. या प्रकरणी ताडखळत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 274, 275, 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत लढा देऊ, राजू शेट्टी. परभणी तालुक्यातील पोखंडी नरसिंह येथे दिनांक 16 ऑगस्ट रविवार रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे आयोजित एल्गार परिषद करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आसूड उगारण्यात आला. एल्गार परिषदेला राष्ट्रीय समाजसेवा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड गिरीश खोंडे, कॉम्रेड अजय बुरांडे, शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधुरी क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली देशमुख, युवक काँग्रेसचे अमोल जाधव, ओंकार पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. भाजप सरकार इंग्रजापेक्षा वाईट वागत आहे. सत्तेमध्ये ढंग पेंढारी बसले. सरकारच्या भूलथापा गंडवा गंडवीस बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या मोडावर उठलेली शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले असून 1 इंची जमीन देणार नाही असा निर्धार करून सर्वांनी एकजुटीने लढा उभारावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. महादेव जानकर म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अहंकार आला आहे. आयुष्यात पुन्हा भाजपासोबत जाणार नाही. या मार्गाला शेतकऱ्यांनी जमीन देऊ नयेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात ठराव घ्यावेत. बाबासाहेबांच्या विचाराला प्राधान्य देऊन वामन कर्डकांनी गाणी लिहिली. कवी वामनदादा कर्डकांनी आपल्या लिखाणात, गायनात व्यावसायिकता कधीच आणली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये वामनदादा कर्डक यांनी एका सायकलवर पेठी घेऊन एखादा सोबती घेत खेडेगावात ढोलकीची व्यवस्था करत प्रबोधनाची चळवळ सुरू केली आहे. आपण विसरता कामा नये. वामनदादाकांनी बाबासाहेबांच्या विचाराला जास्तीचे प्राधान्य देऊन आयुष्यभर हजारो गीत लिहिणे आणि गायली असे मनोगत बाटीचे परभणी प्रकल्प सहाय्यक मुंजा कांबळे यांनी व्यक्त केले. वामनदादा कर्डक यांच्या 104व्या जयंतीनिमित्त गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथून परिसरात महाकवी कर्डक यांची महाराष्ट्र राज्यातील पहिली समाधी असल्यामुळे त्रिशरण पंचशील घेऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विलास जंगले, बाटीचे परभणी प्रकल्प सहाय्यक मुंजा कांबळे, रमेश जोंदडे, पत्रकार राहुलभाऊ साबणे, दयानंद मस्के, दिलीप भालेराव यांची उपस्थिती होती. सेलू शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न. सेलू शहरातील साई नाट्यगृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आय वतन मेरे आबाद रहे तू देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत चाठणकर होते.
तर उद्घाटन म्हणून के.डी. वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पालिकेचे उपनगराध्यक्ष साईराज भैया बोराडे, प्रल्हाद कान्हेकर, प्रशांत रघुवंशी, आत्माराम साळवे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, संयोजक सतीश ताठे, देवेंद्र कोरा आदींची उपस्थिती होती.